पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानं पहलगामच नाही तर अख्खा भारत देश सध्या दुःखात आहे। पहलगामच्या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाची उपसंघटना द रेझिस्टन्स फ्रंटनं स्वीकारली आहे। पण ज्या पहलगाम मध्ये हा दहशतवादी हल्ला झाला त्या पहलगामची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं या निमित्तानं दिसून आलंय। पहलगामची सुरक्षा वाऱ्यावर, पर्यटकांवर हल्ला, सुरक्षा रक्षकांचा तपासणी। हल्ल्यानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणेवर बोट। जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यात देशातल्या 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यामुळे पर्यटकांचा नेहमीच राबता असणाऱ्या पहलगामची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। पहलगाम आणि आजूबाजूचा परिसर नेहमी पर्यटकांच्या गर्दीचा असा भाग। तिथेच दहशतवादी हल्ला झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतात। पहलगाम जिथं हा हल्ला झाला त्या जागेपासून सर्वात जवळ नियंत्रण रेषा उरी ही 205 किलोमीटर अंतरावर आहे। उरी इथं ब्रिगेड मुख्यालय आहे। त्यानंतर श्रीनगर हे या जागेपासून 150 किलोमीटर अंतरावर असून तिथं देखील ब्रिगेड मुख्यालय आहे। उरी इथलं ब्रिगेड मुख्यालय नियंत्रण रेषेवर असल्यानं त्या ठिकाणी पंचस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे। दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून आले असल्यास ही इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था भेदून आल्यास हे धक्कादायक आहे। दहशतवाद्यांनी या भ्याड हल्ल्यासाठी पहलगामची निवड का केली? अमरनाथ यात्रेशी त्याचा काय संबंध? एवढ्या अंतर्गत भागात दहशतवादी का आणि कसे पोहोचले असतील याबाबत मेजर जनरल अनिल बाम यांनी सविस्तर माहिती दिली आहे। याच्यामध्ये जे बॉर्डर डिस्ट्रिक्ट्स आहेत कुपवाडा, बारामुला, पुंछ, राजौरी, जम्मू, सांबा आणि कठुआ हे बॉर्डर डिस्ट्रिक्ट्समध्ये नेहमी ऍक्टिव्हिटी होते। पण यावेळेला पाहिलं गेलंय की अनंतनाग डिस्ट्रिक्टमध्ये साऊथ काश्मीर हा अनंतनाग डिस्ट्रिक्ट आहे, इथे पहलगाम मध्ये हा हल्ला झालाय। पहलगाम मधल्या पर्यटकांच्या सुरक्षेवरून राजकीय नेत्यांनी सडकून टीका केली। अमित शहा श्रीनगर मध्ये उतरले तेव्हा अनेक गाड्या त्यांच्या सोबत होत्या। सामान्य माणसासाठी कोणती सुरक्षा व्यवस्था नाही असं संजय राऊतांनी म्हटलं, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सुरक्षेचा मुद्दा उचललाय। अमित शाह उतरे तो उनके साथ लगभग मैं गिन रहा था 75 कार्स का काफिला था सिक्योरिटी, और 500 से ज्यादा गनमन्स थे, पुलिस थे, बॉम्ब स्क्वाड्स था, सब कुछ था एक व्यक्ति के लिए। लेकिन सामान्य जनता वहां जाती है, उनके लिए कोई सुरक्षा व्यवस्था नहीं है। हफ्ते पहले एक इंटरसेप्ट हुआ था कि ऐसा अटैक होने वाला है, लेकिन ये अभी तू मैं का वक्त नहीं है। 2 हफ्ते पहले क्या हुआ उसके बारे में जरूर हम पूरी केंद्र सरकार से ये सवाल पूछेंगे, लेकिन पहले 2 दिन लोगों की सुरक्षितता ये हमारे लिए बहुत मायने रखती है। तो पहले हमारे सब, सिर्फ महाराष्ट्र नहीं हर भारतीय सुरक्षित रहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटचा हात आहे। रेझिस्टन्स फ्रंटनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। TRF म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट पाकिस्तानशी संबंधित संघटना आहे। लष्कर-ए-तोयबा इंडियन मुजाहिदीकडून TRF ची स्थापना झाली। कलम 370 रद्द झाल्यानंतर TRF ची स्थापना झाली। TRF मध्ये एक कमांडर सिस्टीम आहे जी झोन निहाय काम पाहते। TRFच्या कमांडरना पाकिस्तानमधून सूचना मिळतात। स्थानिक मालमत्ता विकून प्रशिक्षणासाठी निधी उभारला जातो। 2023-24 मध्ये वडिलोपार्जित मालमत्ता विकून कमांडरकडून दहशतवाद्यांना पैसे पुरवण्यात आले। 12 ऑक्टोबर 2019 TRF कडून श्रीनगर मधल्या लाल चौकात ग्रेनेड स्फोट करण्यात आला। 5 एप्रिल 2020 कुपवाडा इथल्या केरेन मध्ये गोळीबार झाला। यामध्ये 5 TRF अतिरेकी आणि 5 भारतीय लष्करी जवान ठार झाले। एप्रिल 2020 सोपोर इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला झाला। यामध्ये 3 अधिकारी ठार झाले। 7 ऑक्टोबर 2020 TRF कडून 2 शिक्षकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। 24 मे 2022 श्रीनगर मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली। 22 एप्रिल 2025 पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये पर्यटकांचा मृत्यू झाला। उन्हाळ्यात जम्मू काश्मीर मध्ये पर्यटकांची नेहमीच गर्दी असते। पृथ्वीवरचा स्वर्ग अनुभवण्यासाठी देशभरातले पर्यटक इथे येतात। मात्र याच दरम्यान पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानं चिंता वाढली आहे।
26 जणांचा मृत्यू झाल्यानं पहलगामच्या सुरक्षेचं काय असा सवाल आता निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.